काय हो, तुम्हाला पण आवडते का मस्त अशी झणझणीत पुरी भाजी खायला? मग बघायची का आज रेसिपी पुरी भाजीची? चला मग बघूया. त्यासाठी काय करायचं, कढईमध्ये तेल टाकायचं. तेल तापलं म्हटलं की त्यामध्ये टाकायचं आहे मोहरी, हिंग, जिरे आणि ठेचून घेतलेला लसूण. आणि मग त्यामध्ये टाकायचं भरपूर सारं कढीपत्ता, कोथिंबीर, चिरून घेतलेलं कांदा, टमॅटो. निघाला का नाही धूर? मग कसं असं चरचरीत कांदा टमॅटो मस्त मऊ होईपर्यंत चरचरीत भाजून घ्यायचा. आणि मग त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे मसाले. मसाल्यामध्ये काय आलं, त्यामध्ये आले मग आपलं लाल तिखट, धनेपूड आणि मग ते सर्व मसाले आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मसाले मिक्स केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये ॲड करायचं आहे उकडलेले बटाटे. आणि बटाटे पण मस्त चांगलं असं एकजीव करून घ्यायचं आहे, चांगलं मॅश करून घ्यायचं आहे. आणि बटाटं चांगलं मॅश करून घेतल्यानंतर मग त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे गरम पाणी. कारण गरम पाण्यामुळे भाजीला कसं मस्त असा कट येतो. जी मजा कट आलेली भाजी खाण्यात आहे ती मजा कशातच नाही. मग काय, त्यामध्ये नंतर ॲड करायचे आपल्याला थोडासा आपला गरम मसाला. आणि गरम मसाला टाकला म्हटलं की मग काय करायचं की आपल्याला त्यामध्ये ॲड चवीनुसार मीठ. आणि मग काय भुरभुरायची की मस्त अशी शेतातली हिरवीगार अशी कोथिंबीर. कसं काय आधीच झालं की नाही भारी? मग चला बघू आता कट आलाय की नाही. आलाय की नाही मस्त असा कट? वाव, काय वास सुटला माहिती आहे का? कधी खाईन असे झाले. चला मग, आवडली का माझी रेसिपी? जर आवडली असेल तर नक्की लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. चला भेटू